आज आपण एका खूप प्रसिद्ध गोष्टीबद्दल बोलणार आहोत. कोल्हा, सिंह आणि गाढव. पण ही नुसतीच एक गोष्ट नाहीये बरं का. या गोष्टीतून आपल्याला अतिस्तुती, विश्वासघात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनुभवातून न शिकण्याचे परिणाम काय होतात हे कळतं. तर चला पाहूया काय आहेत यातले डावपेच. तर या पूर्ण कथेच्या मुळाशी एकच प्रश्न आहे. अतिस्तुती म्हणजे गोड बोलणं, खोटी स्तुती करणं आणि विश्वासघात यात नेमकं काय नातं आहे? कधी विचार केलाय का की या गोड बोलण्यामागे किती मोठा धोका लपलेला असू शकतो? हीच गोष्ट आपल्याला तो धोका अगदी जवळून दाखवते. आता या गोष्टीतली पात्र तर बघा, अगदी आपल्या ओळखीची. एक आहे सिंह, जंगलाचा राजा, पण आता तो म्हातारा झालाय. दुसरा आहे कोल्हा, त्याच्या हुशारीसाठी, चातुर्यासाठी ओळखला जातो, पण तो सुद्धा आता म्हातारा झालाय. आणि तिसरं पात्र म्हणजे एक गाढव, जे बिचारे या दोघांच्या जाळ्यात अडकतं. आणि कथेची सुरुवात होते एका एका विचित्र कराराने. जरा विचार करा, जंगलातले दोन मोठे शिकारी, जे खरं तर एकमेकांचे कट्टर शत्रू असायला हवेत, तेच गरजेपोटी एकत्र येतात. आता ही युती का झाली, कशी झाली, तेच तर आपल्याला बघायचं. तर झालं असं की दोघांचीही अडचण एकच होती, म्हातारपण. सिंहाच्या पंजात आता ती पूर्वीसारखी ताकद उरली नव्हती. शिकार पाठलाग करून पकडणं त्याला जमेनसं झालं होतं. आणि कोल्ह्याचंही तेच, एकट्याने शिकार करणं त्यालाही आता शक्य नव्हतं. म्हणजे दोघांवरही उपासमारीची वेळ आली होती. आणि याच गरजेतून त्यांच्या त्या विचित्र मैत्रीचा किंवा म्हणा कराराचा जन्म झाला. आणि इथेच कोल्ह्याची बुद्धी कामाला लागते. म्हणजे बघा, शक्ती कमी पडते तेव्हा युक्ती कशी श्रेष्ठ ठरते. तो सिंहासमोर एक प्रस्ताव ठेवतो. तो म्हणतो, महाराज, एक काम करूया. तुमची ताकद आणि माझी बुद्धी एकत्र आणूया. मी माझ्या गोड बोलण्याने एखाद्या प्राण्याला तुमच्या टप्प्यात आणतो, तुम्ही फक्त शिकार करा. मग जे काही मिळेल ते आपण वाटून खाऊ. हा फक्त एक साधा प्रस्ताव नव्हता, तर एका मोठ्या षड्यंत्राची ही नांदी होती. आता योजना तर बघा किती धारी होती. बुद्धी आणि शक्तीचा एकदम परफेक्ट संगम. पण आपल्याला माहितीच आहे, कागदावर आखलेली प्रत्येक योजना प्रत्यक्षात यशस्वी होतेच असं नाही. आणि तसंच काहीसं इथेही झालं. बघूया त्यांच्या पहिल्या डावात नेमकं काय घडलं. कोल्ह्याची स्ट्रॅटेजी तर बघा, किती हुशारीने आखली होती. स्टेप 1, एक सोपं भाबडं लक्ष निवडलं, म्हणजे गाढव. स्टेप 2, त्याच्या अहंकाराला फुंकर घातली. अरे वा, तुमच्यासारखा सुंदर आणि बलवान प्राणी तर मी आजवर पाहिलाच नाही, असं काहीतरी. आणि तिसरी, सगळ्यात महत्वाची स्टेप, एक अशी ऑफर दिली जी कुणी नाकारूच शकणार नाही. खुद्द सिंह महाराजांनी तुम्हाला त्यांचं चीफ बॉडीगार्ड म्हणून निवडलंय. म्हणजे बघा, अतिस्तुतीचा हा सापडा किती परफेक्ट रचला होता. आणि झालंही तसंच. या स्तुतीने गाढव इतकं भारावून गेलं की ते जाळ्यात आलंच होतं. पण इथेच गडबड झाली. सिंहाचा धीर सुटला. त्याने कसलाही विचार न करता थेट डरकाळी फोडली आणि झेप घेतली. आणि इथेच सगळं गणित फसलं. माताळ्या सिंहापेक्षा ते गाढव जास्त चपळ निघालं आणि क्षणात तिथून जीव वाचून पसार झालं. म्हणजे बघा, पहिला डाव शक्तीच्या घाईमुळे, अतिउत्साहामुळे फसला. पण कोल्हा काही हार मानणाऱ्यातला नव्हता. त्याच्या लगेच लक्षात आलं की ही शिकार शक्तीने नाही तर युक्तीनेच करावी लागणार आहे. मग त्याने दुसरा डाव आखला. आणि हा डाव होता थेट गाढवाच्या मनाशी खेळण्याचा. हा शिकारीचा नाही तर बुद्धिबळाचा डाव होता. पण थांबा, इथे एक मोठा प्रश्न आहे. म्हणजे विचार करा, एकदा जीव घेण्या हल्ल्यातून वाचलेला प्राणी, तोच प्राणी पुन्हा त्याच जाळ्यात कसा काय अडकू शकतो? एखाद्याला दुसऱ्यांदा फसवणं, तेही इतक्या लवकर, ह्यासाठी नेमकी कोणती युक्ती वापरावी लागते? आणि इथेच आपल्याला दोन्ही प्रयत्नांमधला फरक स्पष्ट दिसतो. पहिला प्रयत्न काय होता? निव्वळ पाशवी बळ, डरकाळ्य आणि हल्ला. पण दुसरा प्रयत्न, तो होता पूर्णपणे मानसिक खेळ, म्हणजे कौतुक आणि नाटक. ही लढाई होती शक्तीविरुद्ध युक्तीची. आणि इथे इथे कोल्ह्याच्या हुशारीचा, त्याच्या चातुर्याचा कळस बघायला मिळतो. तो धापा टाकत मुद्दाम घाबरल्याचं नाटक करत गाढवापर्यंत पोचला आणि म्हणाला, अरे मित्रा, घाबरू नकोस. अरे, ती तर तुझी परीक्षा होती. खुद्द सिंह महाराज तुझी चपळाई आणि ताकद तपासत होते. आणि काय सांगू, तू त्या परीक्षेत पास झालास. विचार करा, सिंहाचं अपयश त्याने गाढवाच्या विजयात बदलून टाकलं. केवढी ही हुशारी! आणि काय आश्चर्य, कोल्ह्याच्या या गोड बोलण्यावर, या खोट्या स्तुतीवर गाढव पुन्हा एकदा फुललं आणि परत सिंहाच्या गुहेकडे आलं
आणि यानंतर घडतो कथेचा तो शेवट, जो आपल्याला सांगतो की या गाढवाला मेंदू नसलेला गाढव असं का म्हटलं गेलं. आणि अखेर सापळा यशस्वी झाला. गाढव परत येताच यावेळी सिंहाने कोणतीही चूक केली नाही. शिकार झाली. पण थांबा, कोल्ह्याचा डाव इथेच संपला नव्हता. त्याने सिंहाला सल्ला दिला, महाराज, जेवणाआधी नदीवर जाऊन स्नान करून या. आणि जसा सिंह नजरेआड झाला तसा कोल्ह्याने आपल्या कामाचा खरा मोबदला घेतला. त्याने त्या गाढवाचा मेंदूच खाऊन टाकला. आता सिंह परत आला आणि बघतो तर काय, शिकार तर समोर पडलीये, पण त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग, मेंदू, गायब आहे. तो एकदम संतापला आणि त्याने कोल्ह्याला विचारलं, अरे, या गाढवाचा मेंदू कुठे गेला? आणि यावर कोल्ह्याने जे उत्तर दिलं तेच या संपूर्ण कथेचं सार आहे. तो अगदी शांतपणे म्हणाला, महाराज, मेंदू? अहो, ज्या प्राण्याला एकदा जीव घेण्या हल्ला होणंही कळलं नाही आणि जो माझ्यावर दुसऱ्यांदा विश्वास ठेवून परत आला, त्याला मुळात मेंदू असता तर तो परत आलाच असता का? तर या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं? तात्पर्य अगदी सोपं आणि तितकंच महत्वाचं आहे. बघा, चूक करणं हे स्वाभाविक आहे, प्रत्येकाकडून होते. पण तीच चूक पुन्हा करणं हा मात्र गुन्हा आहे. अनुभवातून शहाणं होणं किती गरजेचं आहे हेच ही कथा आपल्याला पुन्हा पुन्हा सांगते. आणि जाता जाता एक प्रश्न. आजच्या जगात जिथे रोजच कोणी ना कोणी कोल्ह्यासारखं आपल्यासमोर गोड बोलत असतं, खोटी आश्वासनं देत असतं, तिथे आपण गाढव बनण्यापासून स्वतःला कसं वाचवायचं? एकदा ठेस लागल्यावर पुन्हा त्याच दगडावर पाय पडू नये इतकं शहाणपण आपण कसं जपायचं, यावर विचार करायला हवा, नाही का?